रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? मस्तच असणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे सांडग्याची आमटी. सांडगे मिक्स डाळींपासून बनतात. भाजीला काय नसेल तर तुम्ही ही भाजी बनवू शकता. मग इथे आपल्याला सांडगे पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहेत. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर पुढे बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी ज्या काही नवनवीन व्हिडिओ पोस्ट करेन ते तुम्हाला बघण्यास मिळेल. चला तर मग आपण आमटीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये जिरे घ्यायचे. ते चांगले तडतडले म्हणजे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आणि गोल्डन कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपला कांदा गोल्डन कलरमध्ये भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टमॅटो सुद्धा चांगलं भाजून झालं की आपल्याला त्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. गरम मसाला पण घ्यायचा आहे. थोडंसं धने जिरे पावडर सुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं हे सगळं आता मिक्स करून झालं आहे. ह्यामध्ये आता आपल्याला सांडगे टाकून घ्यायचे आहेत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे जास्तच पाणी घालून शिजवायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आटवून घ्यायचं. आणि कुठल्याही भाजीला आटवल्याशिवाय चव येत नाही. आणि लास्टला आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. बघू शकता तुम्ही आपली भाजी किती छान झालेली आहे. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत जरी खाल्ली तरीसुद्धा ह्या भाजीला टेस्ट एक वेगळीच येते. चला तर मग बघूया आपलं सांडग्याची भाजी शिजलेली आहे का. बघू शकताय मस्तपैकी शिजलेली आहे. चला तर मग अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.